श्री गुरुदेव, मी आले आहे बघा गोविंद भवन येथे. मी आले होते नाणीधामला. या ठिकाणी छान सुंदर मोठे मोठे भवन आहेत. पाहू शकता इथं बंक बेडची पूर्णपणे छान व्यवस्था आहे. मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी सोय आहे इथे. खूप प्रशस्त अशी मोठी रूम आहे आणि असे बरेच भवन आहेत. कारण मी पहिल्यांदा आले त्याच्यामुळे मला काही इथलं एवढं माहीत नाही, तरी पण माहिती केली थोडीशी. आणि आम्ही आलोत बघा मुख्य मंदिरावर प्रदक्षिणा घालण्यासाठी. आणि बघा आम्ही प्रदक्षिणा घालत असताना असं अलोभनीय असं दृश्य आम्हाला दिसत आहे. आणि हे बघा समोर हा संतपीठ आहे आणि संतपीठावर छान अशी नक्षीकाम कोरलेली आहे पृथ्वीची, आणि पुढल्या साईडनं सूर्याची अशी छान नक्षीकाम काढलेली आहे. इथला सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आणि हे अलोभनीय दृश्य त्या डोळ्याला पाहता क्षणी असं खूपच छान आणि सकारात्मक ऊर्जा इथून प्राप्त होते. आणि इथली स्वच्छता जर बघता तर खूपच स्वच्छ असं सगळं हे मठ आहे. आणि ही मी प्रदक्षिणा घालत व्हिडिओ काढलेला आहे. आणि हे बघा ही संतपीठ आहे. संतपीठासमोर आपल्याला प्रदक्षिणा घालत जायचं आहे, म्हणजे मुख्य मंदिराच्या समोर जायचं आहे प्रदक्षिणा घालत. इथे शेगाव निवासी गजानन महाराज ही मुख्य देवता आहे या मंदिरातली. आणि जगद्गुरू रामानंदाचार्य महाराजांची पण मोठी अशी मूर्ती छान. आणि गुरुमाऊलींचे सद्गुरू म्हणजे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज म्हणजेच गुरुमाऊलींचे गुरु यांची बाप्पांची खूप सुंदर भव्य अशी मूर्ती आहे इथे. आणि ते सर्व काही फणसाचे, काजूचे, आंब्याचे असे सर्व प्रकारचे वृक्ष आहेत तिथे. आणि स्वच्छता जर म्हणतात तर खूपच सुंदर स्वच्छता आहे इथे. कारण स्वच्छता करण्यासाठी असे आमच्यासारखेच भक्तगण आलेले असतात इथे. कुठल्या पण जिल्ह्यातल्या भक्तगणांनी सेवा घेतलेली असती. ती स्त्री असो किंवा पुरुष असो, सर्वजण इथे गुरुमाऊलींच्या सान्निध्यात मठावर येऊन ही सेवा करत असतात. मनोभावे अगदी प्रेमाने आणि उल्हासाने ही गुरुमाऊलींची सेवा पार पाडत असतात. ही माझी बहीण रुपाली आणि तिची मैत्रीण पल्लवी. आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत. आणि इकडे बघा आम्हाला खूप सुंदर वाटत आहे, कारण आम्ही पूर्ण 12 तास प्रवास केलेला होता. आणि 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथे नाणीधाम या ठिकाणी उतरलो होतो. पण इथलं हे परिसर, इथला हे वातावरण, इथली ही स्वच्छता आणि गुरुमाऊलींचं हे निवेदन पाहून आम्हाला इथनं जाण्याची काही इच्छाच होत नव्हती, कारण तो मोहच आवरत नव्हता. इतकं सुंदर आणि अलोभनीय असं दृश्य इथं